सबको मेरा प्रणाम। मैं रामकृष्ण के.एस. सुलिया के गवर्नमेंट फर्स्ट ग्रेड कॉलेज में असिस्टेंट प्रोफेसर के रूप में काम कर रहा हूँ। मंगलूर विश्वविद्यालय के CBCS पाठ्यक्रम के अंतर्गत प्रथम वर्ष के स्नातक विद्यार्थियों के लिए निर्धारित व्याकरण भाग में काल से संबंधित कुछ उदाहरण देकर उसे समझाने का प्रयास करूंगा। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಾನು ಇವತ್ತು ನಿಮಗೆ ಕಾಲವನ್ನು ಅಂದ್ರೆ ವರ್ತಮಾನ ಕಾಲ, ಭೂತಕಾಲ, ಭವಿಷ್ಯತ್ ಕಾಲವನ್ನು ಹೇಗೆ ವಾಕ್ಯದ ಮುಖಾಂತರ ಅಂದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಒಂದು ಕಾಲದಿಂದ ಮತ್ತೊಂದು ಕಾಲಕ್ಕೆ ವಾಕ್ಯವನ್ನು ಹೇಗೆ ಬದಲಾಯಿಸಬೇಕು ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಇವತ್ತು ನಿಮಗೆ ಹೇಳಿಕೊಡೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಿದ್ದೇನೆ। पहले देखेंगे एक वाक्य, बालक बालक कविता लिखता है। बालक कविता लिखता है। यहां मैंने एक वाक्य लिखा है, बालक कविता लिखता है। एक वाक्य है, आपको पता है वाक्य के 3 अंग कर्ता, कर्म और क्रिया। इस वाक्य को हम अन्य कालों में, यह वर्तमान काल में है और वर्तमान काल में भी और एक भेद है अपूर्ण वर्तमान काल, उसमें भी परिवर्तित करेंगे और उसके साथ साथ भविष्यत काल के 2 भेद उसमें भी परिवर्तित करेंगे और भूतकाल में जो 6 प्रकार है, 6 भेद है, उसमें भी हम इस वाक्य का परिवर्तित रूप देख सकते हैं। किस प्रकार काल बदला जाता है उसके बारे में मैं आपको आज बताऊंगा। पहला वाक्य जो मैंने लिखा है, बालक कविता लिखता है। आप याद रखिए, बालक शब्द करता है, कर्ता सब्जेक्ट, और कविता शब्द ऑब्जेक्ट, कर्म पद है, कर्ता पद, कर्म पद, और लिखता है यहाँ क्रिया है। लिख क्रिया का धातु रूप है, इसे आपको याद रखना है। काल परिवर्तन करते समय आपको इन चीजों की आवश्यकता पड़ेगी। अब देखेंगे, यह जो वाक्य है, काल की परिभाषा मैं नहीं दूंगा क्योंकि आप इसके बारे में जानते हैं, इससे संबंधित और एक वीडियो भी है, आप उसे देख सकते हैं। यहाँ सिर्फ मैं काल परिवर्तन करने के तरीके बताऊंगा। पहला जो वाक्य है, बालक कविता लिखता है, यह सामान्य वर्तमान काल में है। सामान्य वर्तमान काल में है। वर्तमान काल सामान्य वर्तमान काल में है। बालक कविता लिखता है। बालक यहाँ एक है इसलिए एकवचन, और पुल्लिंग है, पुल्लिंग एकवचन में यहाँ कर्तृ है, इसलिए क्रिया का रूप भी पुल्लिंग एकवचन में है। बालक कविता लिखता है, यहाँ ता है जो रूप है, लिखता है ಏನಿದೆ ಇದರಿಂದ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ यह वाक्य सामान्य वर्तमान काल में है। ನಿಮಗೆ एग्जाम ಅಲ್ಲಿ ಕೊಡಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವುದಾದರೂ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಕೊಡಲೇಬೇಕು, ಹಾಗೆ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯ ವರ್ತಮಾನ ಕಾಲದ ಒಂದು ವಾಕ್ಯವನ್ನ ತಗೊಂಡಿದ್ದೀನಿ। सामान्य वर्तमान कालದ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ अंत में ता है, ती है, ते है ಆ ರೂಪಗಳು ಬರುತ್ತೆ। ತಾ ಹೂं, ती हूं ಹಾಗೆಲ್ಲ ಬರುತ್ತೆ। ಇದನ್ನ ನೀವು ನೆನಪಿಟ್ಕೋಬೇಕು। क्रिया के साथ जो काल सूचक शब्द होते हैं उसी से हमें पता चलता है कि वह वाक्य किस काल में है, वर्तमान काल में या भूतकाल में या भविष्यत काल में। पहला वाक्य का जो है इसे हम वर्तमान काल के और एक भेद जो अपूर्ण वर्तमान काल में परिवर्तित करेंगे। अपूर्ण वर्तमान काल में परिवर्तित करते समय क्रिया में ही परिवर्तन हम देख सकते हैं। बालक कविता लिख, यहां तक आप लिख सकते हैं लिख। ता है जो रूप है, ता है जो रूप है, उसे छोड़कर उसकी जगह में हमें लिखना है लिख रहा है। लिख रहा है, हमने क्या लिखा, ता है, उसे छोड़ दिया क्योंकि वह सामान्य वर्तमान काल का रूप था, इसीलिए यहां हमने क्या लिखा, रहा है। यह अपूर्ण वर्तमान काल का रूप है। अपूर्ण वर्तमान काल। तो वर्तमान काल के 2 भेद, सामान्य वर्तमान काल और अपूर्ण वर्तमान काल। ता है, ती है, ते है सामान्य वर्तमान काल सूचक है। रहा है, रहे है, रही है
अपूर्ण वर्तमान काल सूचक है। अब आपको पता चला सामान्य वर्तमान काल में ವಾಕ್ಯ कैसे होते ಈಗ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ ಸಾಮಾನ್ಯ ವರ್ತಮಾನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ವಾಕ್ಯಗಳು ಇರುತ್ತೆ। ಈ ರೂಪಗಳು ತಾ ಹೇ ತಿ ಹೇ ತೇ ಹೇ ಅಥವಾ ರಹಾ ಹೇ ರಹೇ ಹೇ ರಹಿ ಹೇ ಇದ್ರೆ ಅದು ಸಾಮಾನ್ಯ ವರ್ತಮಾನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ। ಈಗ ಭವಿಷ್ಯತ್ ಕಾಲದ್ದು ನೋಡೋಣ। भविष्यत काल में बालक कर्ता में कोई परिवर्तन नहीं आता, कविता कर्मपद भी जैसा कि तैसा रहता है। लिख क्रिया का रूप हमने लिया है, धातु रूप ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಅದನ್ನ, ರೂಟ್ ವರ್ಬ್ ಅಂತ। ಲಿಖ್ ತಾಹೆ ಬರಲ್ಲ, ರಹಾಹೆ ಬರೋದಿಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಬರೋದು ಯಾವ್ದು ಅಂದ್ರೆ ಗಾ ಗೆ ಗಿ ಏಗ ಏಂಗೆ ಏಗಿ ಆ ರೂಪಗಳು ಬರಬೇಕು। ಇಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವುದೇ ಕಾಲ ಬದಲಾಯಿಸಬೇಕಾದ್ರೆ ವಚನ ಮತ್ತೆ ಲಿಂಗ ನೋಡ್ಬೇಕು। यहाँ पुल्लिंग एकवचन है कर्तृ, इसलिए लिख प्लस एगा, लिख प्लस एगा लिखेगा। यहाँ क्रिया का रूप होगा लिखेगा, यह भविष्यत काल का रूप है। भविष्यत काल, भविष्यत काल में क्रिया का रूप होगा लिखेगा। बालक कविता लिखेगा, यह सामान्य भविष्यत काल है। सामान्य, उसमें संभाव्य भविष्यत काल भी है। संभाव्य का मतलब है होने की संभावना, संभाव्य भविष्यत काल। संभाव्य भविष्यत काल में क्रिया के होने की संभावना रहती है, होगी या नहीं उसके बारे में हमें पूरा ज्ञान नहीं रहता, क्योंकि हो भी सकती है या ना भी हो सकती है। ಕೆಲಸ ಭವಿಷ್ಯತ್ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆಗ್ಲೂಬಹುದು ಆಗ್ದಲೂ ಇರಬಹುದು, ಅದನ್ನ ನಾವು ಸಂಭಾವ್ಯ भविष्यत काल में लिखेंगे या कहेंगे। शायद संभव है या शायद कुछ भी डाल सकते हैं। संभव, संभव है बालक, बालक कविता, कविता लिखे। देखिए यहाँ लिखे के ऊपर एक बिंदु है, संभव है बालक ಕವಿತಾ ಲಿಖೆ ಅಂದ್ರೆ ಬರೆಯುವ ಸಂಭಾವನೆ ಇದೆ, संभवविದೆ ಅಂತ ಅದರ ಅರ್ಥ, ಅಂದ್ರೆ संभाव्य भविष्यत काल। अब आपको दो कालों के बारे में पता चला, सामान्य वर्तमान काल लिखता है, अपूर्ण वर्तमान काल लिख रहा है, भविष्यत काल सामान्य भविष्यत काल में लिखेगा, और संभाव्य भविष्यत काल में संभव है बालक कविता लिखे। ಈಗ ನಿಮ್ಗೆ ನಾವು ಹೋಗ್ಬೇಕಾಗಿರೋದು ಮತ್ತೊಂದು ಕಾಲ भूतकाल। भूतकाल में आपको पता है उसके 6 प्रकार है, 6 प्रकार है। उन सभी भेदों में इस वाक्य को हम कैसे लिख सकते हैं उसे हम देखेंगे। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಒಂದು ವಾಕ್ಯವನ್ನು ನಾನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಒಂದರಿಂದ ಹಾಗಾದ್ರೆ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಬರುವ ಎಲ್ಲಾ ವಾಕ್ಯಗಳಿಗೆ ನಾವು ಉತ್ತರವನ್ನು ಬರೀಬಹುದಾ? ಖಂಡಿತವಾಗೂ ಬರೀಬಹುದು। ಇದನ್ನ ಒಂದು ಮಾಡೆಲ್ ಆಗಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು ಒಂದು ವಾಕ್ಯವನ್ನ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ कर्ता के अनुसार क्रिया है, जिस वाक्य में कर्म के अनुसार क्रिया है हो तो उसे भी आपको याद रखना है। जब ने का प्रयोग होता है तब क्रिया कर्म पद के अनुसार रहती है, ಅದನ್ನ ನೆನಪಿಟ್ಕೋಬೇಕಾಗುತ್ತೆ। ಇಷ್ಟು ವಿಷಯಗಳನ್ನ ನೆನಪಿಟ್ಕೊಂಡು ವಚನ ಮತ್ತೆ ಲಿಂಗಗಳು, ವಚನ ಏಕವಚನ ಬಹುವಚನ, ಲಿಂಗ ಪುಲ್ಲಿಂಗ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಅಷ್ಟು ನೆನಪಿಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಸಾಕು। ಈ ಒಂದು ವಾಕ್ಯದ ಮಾಡೆಲ್ ಮೇಲೆ ನೀವು ಯಾವುದೇ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಬೇಕಾದ್ರೂ ಕಾಲವನ್ನ ಬದಲಾಯಿಸಬಹುದು। ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಇದರಲ್ಲಿ ಸರಿಯಾಗಿ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿ, ಯಾವುದರಿಂದ ಶುರುವಾದ್ರೆ ಏನಿಂದ ಎಂಡ್ ಆಗ್ಬೇಕು, ಏಕವಚನ ಪುಲ್ಲಿಂಗ ಬಹುವಚನ ಪುಲ್ಲಿಂಗ ಇದ್ರೆ ಕ್ರಿಯೆ ಹೇಗಿರ್ಬೇಕು ಅದನ್ನ ನೀವು ನೆನಪಿಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಎಲ್ಲಾ ವಾಕ್ಯಗಳನ್ನ ನೀವು ಕಾಲ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಬಹುದು। नेक्स्ट ಈಗ ಭೂತಕಾಲದಲ್ಲಿ ನೋಡೋಣ। सामान्य भूतकाल का वाक्य देखेंगे। सामान्य भूतकाल, सामान्य भूतकाल ಅಂದ್ರೇನು? ಭೂತಕಾಲದಲ್ಲಿ ಕ್ರಿಯೆ ಆಗಿದೆ, ಅದು ಯಾವಾಗ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ। इसके लिए वाक्य का रूप होगा बालक। जब सामान्य भूतकाल में क्रिया होती है और क्रिया सकर्मक होती है, यहाँ क्रिया कौन सी है? लिख। लिख क्रिया सकर्मक है, क्या लिखता है? क्रिया पर प्रश्न कीजिए, क्या लिखता है? उत्तर आपको मिल रहा है ना, कविता लिखता है। तो यहाँ
यह क्रिया सकर्मक होने के कारण सामान्य भूतकाल में हमें ने का प्रयोग करना चाहिए। कर्ता के साथ सामान्य भूतकाल में ने का प्रयोग होता है। क्यों होता है? क्योंकि यहाँ क्रिया सकर्मक है। सकರ್ಮಕ ಮತ್ತೆ ಅಕರ್ಮಕ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ಭೇದಗಳು ಗೊತ್ತಿದೆ। सकर्मक ಕ್ರಿಯೆ ಜೊತೆನಲ್ಲಿ ನೇ ಬಳಸಬೇಕು। ಹಾಗಾಗಿ ಬಾಲಕ್ ನೇ ಕವಿತಾ। जब हम ने का प्रयोग करते हैं, ಇಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಸ್ವಲ್ಪ। जब हम ने का प्रयोग करते हैं तब क्रिया जो क्रिया होती है वह कर्म पद के लिंग और वचन के अनुसार बदलती है। ನೋಡಿ, ಯಾವಾಗ ಕ್ರಿಯೆ ಇಲ್ಲಿ ಕರ್ಮಪದ ಕ್ರಿಯೆ ಅಂದ್ರೆ ಕರ್ತಾ ಜೊತೆ ನೇ ಬರುತ್ತೆ, ಅವಾಗ ಕ್ರಿಯೆ ಕರ್ಮಪದದ ಲಿಂಗ ಮತ್ತೆ ವಚನದ ರೀತಿನಲ್ಲಿ ಬದಲಾಗಬೇಕು। यहाँ कविता शब्द जो है उसका लिंग स्त्रीलिंग है और वचन एक वचन। बालक ने कविता लिख, ಇದನ್ನ ನಾವು ಭೂತಕಾಲಕ್ಕೆ ವಾಕ್ಯದ ರೂಪ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಕ್ರಿಯಾ का रूप भूतकाल करने के लिए लिखी, बालक ने कविता लिखी ಅಂತ ಮಾಡ್ತೀವಿ। ಯಾಕೆ ಲಿಖಿ ಅಂತ ಮಾಡಿದ್ದು? बालक ध्रुवे जब ने का प्रयोग होता है, किसी भी कारक का प्रयोग कर्ता के साथ होता है, तो वहां कर्म पद के लिंग और वचन के अनुसार, कर्म पद के लिंग और वचन, कर्म पद यावदिली कविता, कविता स्त्रीलिंग है और एक वचन है, इसलिए लिखी भूतकालिक रूप है। सामान्य भूतकाल में यह वाक्य होगा बालक ने कविता लिखी। ಸಾಮಾನ್ಯ ಭೂತಕಾಲ ಆದ್ಮೇಲೆ ಎರಡನೇದು ಬರುತ್ತೆ ಆಸನ್ನ ಭೂತಕಾಲ। ಆಸನ್ನ ಭೂತಕಾಲ, ಆಸನ್ನ ಅಂದ್ರೆ ನಿಕಟ್, ಹತ್ತಿರ, ಅಂದ್ರೆ ಭೂತಕಾಲದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮುಗ್ದಿದೆ, ಆದ್ರೆ ಮುಗ್ದಿರೋದು ಯಾವಾಗ? ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಟೆನ್ಸ್ಗೆ ತುಂಬಾ ಹತ್ತಿರದಲ್ಲಿದೆ। ಅಭಿ ಅಭಿ ವಹ ಕಾಮ್ ಪೂರಾ ಹುವಾ ಹೇ, ಅವಾಗ ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? इसी वाक्य को हम आसन्न भूतकाल में लिखेंगे। बालक ने, ಬಹಳ ಸಿಂಪಲ್ ಇದೆ ನೋಡಿ, ಬಾಲಕ್ ನೆ कविता, ಹೆಚ್ಚು ಕಷ್ಟ ಪಡೋದು ಬೇಕಿಲ್ಲ। बालक ने कविता लिखी, जैसा है वैसा लिख लीजिए यहाँ। और इसे आसन्न दिखाने के लिए, ಅಂದ್ರೆ ಈಗಿನ ಕೆಲಸ ಮುಗಿದಿದೆ ಅಂತ ತೋರಿಸಬೇಕಲ್ವಾ? ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಸೂಚಕ ಏನಿದೆ? ಹೈ ಬರುತ್ತಲ್ವಾ? ಭೂತಕಾಲ ಅಂದ್ರೆ ಥಾ, ಅದು ಜಸ್ಟ್ ನೀವು ಅದ್ರ ಮುಂದೆ ಒಂದು ಹೈ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು, आसन्न भूतकाल में यह वाक्य हो जाता है। बालक ने कविता लिखी है, आसन्न भूतकाल। ನೋಡಿ, था थे थी ಭೂತಕಾಲ, है ವರ್ತಮಾನ ಕಾಲ, ಅದೇ ಹೈ ಭೂತಕಾಲ ಕ್ರಿಯಾ ಜೊತೆ ಹೈ ಹಾಕಿದ್ರೆ ಆಸನ್ನ ಭೂತಕಾಲ ಆಗುತ್ತೆ। ಇದು ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ। ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಮೂರನೇದು ಬರುತ್ತೆ ಪೂರ್ಣ ಭೂತಕಾಲ। ಪೂರ್ಣ ಭೂತಕಾಲ, पूर्ण भूतकाल ಅಂದ್ರೇನು? ಕ್ರಿಯಾ ಪೂರಿ ಹುಯಿ ಹೇ ಬಹುತ್ ಪೆಹಲೆ, ಕ್ರಿಯೆ ಮುಗಿದಿರೋದು ಯಾವಾಗ? ಬಹಳ ಮುಂಚೆನೆ ಕೆಲಸ ಆಗಿರುತ್ತೆ, ಅದನ್ನ ನಾವು ಪೂರ್ಣ ಭೂತಕಾಲ್, ಪಾಸ್ಟ್ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ಅದರ ರೂಪ ಹೇಗಿರುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಸೇಮ್ ಅದೇ ವಾಕ್ಯವನ್ನು ಬರ್ಕೊಳ್ಳಿ ನೋಡಿ। ಮೂರು ಕಾಲ ಬದಲಾಯಿಸೋದು ಬಹಳ ಸಿಂಪಲ್। ಬಾಲಕ್ ನೆ ಕವಿತಾ ಲಿಖಿ, ಸೇಮ್ ಬರೀತೀರಾ, ಅಲ್ಲಿ ಹೈ ಹಾಕಿದ್ದೀರಲ್ವಾ? ಇಲ್ಲಿ ಕವಿತಾ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಇರೋದ್ರಿಂದ ಲಿಖಿ ಬಂದಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ಬಾಲಕ್ ನೆ ಕವಿತಾ ಲಿಖಿ ಥಿ बरदे मुगीतो। पूर्ण भूतकाल में यह वाक्य हो जाता है। सामान्य भूतकाल, आसन्न भूतकाल, पूर्ण भूतकाल के ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ವೆರಿ ಸಿಂಪಲ್, लिखी, लिखी है, लिखी थी, ಮೂರು ಕಾಲ ಗೊತ್ತಾಗಿದೆ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದಾದ್ಮೇಲೆ ನಾಲ್ಕನೇ ದಿನಿದೆ ಅಪೂರ್ಣ ಭೂತಕಾಲ। ಅಪೂರ್ಣ ಭೂತಕಾಲ, ಅಪೂರ್ಣ ಅಂದ್ರೇನು? ಇನ್ಕಂಪ್ಲೀಟ್ ಅಂದ್ರೆ ಪಾಸ್ಟ್ ಕಂಟಿನ್ಯೂಸ್, ಅಂದ್ರೆ ಪಾಸ್ಟ್ ಟೆನ್ಸ್ ಅಲ್ಲೇ ಕ್ರಿಯೆ ಆಗಿರಬಹುದು, ನಾವು ನೋಡಿದಾಗ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು, ಆದ್ರೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿರ್ಲಿಲ್ಲ। ವಹ जब हमने देखा था तब वह काम तभी पूरा नहीं हुआ था। ಅದನ್ನ ಹೇಗೆ ಬರಿಬೇಕು? ಕೆಲಸ ಮುಗ್ದಿಲ್ಲ ಅನ್ಕೊಳ್ಳೆ ನಾವು ಏನ್ ಯೂಸ್ ಮಾಡೋ ಹಾಗಿಲ್ಲ, ನೇ का प्रयोग नहीं करना चाहिए। ನೇ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅದು ಭೂತಕಾಲದಲ್ಲಿ ಇರಬೇಕು, ಕೆಲಸ ಮುಗ್ದಿರ್ಬೇಕು, ನಮಗೆ ಗೊತ್ತಾದ ಹಾಗೆ। इसीलिए अपूर्ण भूतकाल में ने का प्रयोग नहीं होता। ಅದಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? ಮತ್ತೆ ನೇ ಬಿಡ್ಬೇಕು। ಬಾಲಕ್ ನೇ ಇಲ್ವಲ್ಲ, ಕವಿತಾ ಲಿಖ್ से ಈಗ ಮತ್ತೆ ಬಾಲಕ್ का लिंग और वचन रहा, ಅಪೂರ್ಣ ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಏನಿರುತ್ತೆ ಅದನ್ನೇ ರಹ ಸೇಮ್ ಬರಿಬೇಕು। ಅಲ್ಲಿ ಹೈ ಬಂದಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಬಾಲಕ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಪುಲ್ಲಿಂಗ್ ಏಕವಚನ ಲಿಖ್ ರಹಾ ತಾ, ಬಾಲಕ್ ಕವಿತಾ ಲಿಖ್ ರಹಾ ತಾ, ಅಪೂರ್ಣ
ಭೂತಕಾಲ ಆಯ್ತು. ಅಪೂರ್ಣ ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ, ಹೈ ಮತ್ತೆ ಥಾ ರಿಪ್ಲೇಸ್ ಆಗುತ್ತೆ. ಪುಲ್ಲಿಂಗ ಬಹುವಚನ ಇದ್ರೆ ಥೇ, ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಇದ್ರೆ ಥೀ ಬರುತ್ತೆ, ಅಷ್ಟೇ ಸಿಂಪಲ್. ಥೀ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗಲ್ಲೂ ಬಹುವಚನ ಬಂದ್ರೆ ಥೀ ಮೇಲೆ ಒಂದು ಡಾಟ್ ಬರುತ್ತೆ. ಇದನ್ನ ನಾವು ಬಹಳ ಸುಲಭವಾಗಿ ಮಾಡಬಹುದು. ಈಗ 4 ಕಾಲ ಗೊತ್ತಾಗಿದೆ ಇದರಲ್ಲಿ ಭೂತಕಾಲದಲ್ಲಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸಂದಿಗ್ಧ ಭೂತಕಾಲ ಹೇಗೆ ಬರುತ್ತೆ ನೋಡೋಣ. ಸಂದಿಗ್ಧ ಅಂದ್ರೆ ಸಂಶಯ ಅಂತ ನಾನು ಈಗಾಗಲೇ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಭೂತಕಾಲದ್ದು, ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಮತ್ತೆ ಭವಿಷ್ಯತ್ ಕಾಲದ್ದು. ನಿಮ್ಗೆ ಯಾವುದೇ ಸಂಶಯ ಬಂದ್ರು ಅದನ್ನ ನೀವು ನೋಡಬಹುದು. ಸಂದಿಗ್ಧ ಭೂತಕಾಲ ಅಂದ್ರೆ ಸಂಶಯ. संशय ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ बालक ने कविता लिखी है या नहीं पता नहीं ना, इसलिए संशय व्यक्त करना है. ಅವಾಗ ನಾವೇನ್ ಮಾಡಬೇಕು, ಸಾಮಾನ್ಯ ಭೂತಕಾಲದ ವಾಕ್ಯವನ್ನ ತಗೋಬೇಕು. बालक ने, ಬಹಳ ಸಿಂಪಲ್ ಇದೆ ನೋಡಿ, बालक ने ಕವಿತಾ ಲಿಖಿ ಬರಿಬೇಕು, ಸಾಮಾನ್ಯ ಭೂತಕಾಲದ್ದೇ ಬರಿಬೇಕು. ಡೌಟ್ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಬೇಕು, ಅದಕ್ಕಾಗಿ ಲಿಖಿ ಹೋಗಿ ಇಲ್ಲಿ ಕೆಳಗಡೆ ಬರ್ದಿದ್ದೀನಿ ನೋಡಿ. ಬಾಲಕ್ನೆ ಕವಿತಾ ಲಿಖಿ ಹೋಗಿ, ಬರೆದಿರಬಹುದು ಅಂದ್ರೆ ಗ್ಯಾರಂಟಿ ಇಲ್ಲ ನೋಡಿ. ಸಂಶಯ ಬಹಳ ಸಿಂಪಲ್. ಬಾಲಕ್ನೆ ಕವಿತಾ ಲಿಖಿ, ಬಾಲಕ್ನೆ ಕವಿತಾ ಲಿಖಿ ಹೋಗಿ, ಹೋಗಾ, ಹೋಂಗೆ, ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ಬಂದ್ರೆ ಅದು ಸಂದಿಗ್ಧ ಅಂದ್ರೆ ಸಂಶಯ ಬರುತ್ತೆ. ಅಂದ್ರೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿದೆಯಲ್ಲ ಅನ್ನೋ ಬಗ್ಗೆ ಯಾವ ಗ್ಯಾರಂಟಿನೂ ಇರೋದಿಲ್ಲ. और अंतिम है हेतु हेतु मत भूतकाल. 6th ಅಂದ್ರೆ 6ನೇ ಪ್ರಕಾರ ಇದರಲ್ಲಿ ಹೇತು ಹೇತು ಮತ್ ಭೂತಕಾಲ್ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕಾರಣ ಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಈ ಕೆಲಸ ಮುಗಿಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದು ಇದು 5ನೇದು ಬರುತ್ತೆ, ಇದು 6ನೇದು ಬರುತ್ತೆ. ಹೇತು ಹೇತು ಮತ್ ಭೂತಕಾಲ್ ಅಂದ್ರೆ ಅದು ಒಂದು ಕೆಲಸ ಆದ್ರೆ ಇನ್ನೊಂದಕ್ಕೆ ಅದು ಒಂದು ಕಾರಣ ಆಗ್ತಿತ್ತು. ಕಾರಣ ಮತ್ತೆ ಪರಿಣಾಮ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಬಾಲ ಕವಿತಾ ಲಿಖ್ತಾ ಹೇ, ಬಾಲಕ್ನೆ ಕವಿತಾ ಲಿಖಿ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ. ಈಗ ಅವನು ಬರೆಯೋದಕ್ಕೆ ಬೇರೆ ಒಂದು ಬೇಕಿತ್ತು. ಯದಿ ತೋ ಅದನ್ನ ನಾವು ಅದರಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಉಪಯೋಗಿಸ್ತೀವಿ. ಹೇಗಿರುತ್ತೆ ವಾಕ್ಯ ನೋಡಿ. ಯದಿ ವಿಷಯ ಮಿಲ್ತಾ, ಯದಿ ವಿಷಯ ಮಿಲ್ತಾ ಅಂದ್ರೆ ವಿಷಯ ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ, यदि इफ तो बालक सेम कविता, बालक कविता लिखता. ಇಲ್ಲಿ 3 ಲೈನ್ ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಿದ್ದೀನಿ, ಆದ್ರೆ ಅದು ಒಂದೇ ವಾಕ್ಯ. यदि विषय मिलता तो ಬಾಲಕ ಕವಿತಾ ಲಿಖ್ತಾ ಅಂದ್ರೆ ವಿಷಯ ಸಿಕ್ಕಿದಿದ್ರೆ ಬಾಲಕ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ಕವಿತೆಯನ್ನ ಬರಿತಾ ಇದ್ದ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಭೂತಕಾಲದ 6 ಪ್ರಕಾರ, ವರ್ತಮಾನ ಕಾಲದ 2, ಭವಿಷ್ಯತ್ ಕಾಲದ 2, ಇಷ್ಟೂ ಪ್ರಕಾರದಲ್ಲಿ ವಾಕ್ಯಗಳು ಹೇಗಿರುತ್ತೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಇದನ್ನ ಮಾಡೆಲ್ ಆಗಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ನೀವು ಯಾವುದೇ ವಾಕ್ಯ ಕೊಟ್ಟರು ಈ ವಾಕ್ಯಗಳಿಂದ ನೀವು ಈ ವಾಕ್ಯದ ಒಂದು ಫಾರ್ಮುಲಾ ರೀತಿ ಇಟ್ಕೊಂಡ್ಬಿಡಿ. ಯಾವ ವಾಕ್ಯವನ್ನು ಬೇಕಾದ್ರೂ ನೀವು ಕಾಲ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಬಹುದು. आप इसका अभ्यास कीजिए. अगर आपके मन में किसी भी प्रकार का शक हो, आप कमेंट्स बॉक्स में कमेंट्स कर दीजिए. मैं उस जो शंका आपके मन में होगी उसका परिहार जरूर आपको मैं दूंगा. धन्यवाद.